हाय हॅलो नमस्कार, मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांचरणी प्रार्थना. तर मला असं वाटतं की हा गृहिणींसाठी व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरेल आणि तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे माझ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येत आहेत त्याच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आपण नकळत डेलीच्या लाईफमध्ये म्हणजे कामं आवरताना नकळत थोडे थोडे ज्या चुका करतो आणि त्यातून काही शिकतो तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ज्या काही अशा टिप्स आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मला वाटतं नक्कीच तुम्हाला हेल्पफुल ठरतील. त्यासाठी व्हिडिओ अजिबात टाईम न घालवता व्हिडिओ स्टार्ट करते. चला स्टेट येऊन असंच कनेक्ट राहा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि मला व्हिडिओ कसा आवडला तेही नक्की सांगा. अशा ज्या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत ना त्या आपल्याला डेलीच्या लाईफमध्ये खूप जास्त उपयुक्त ठरतात मला असं वाटतं. आणि मी पण शिकतेच आहे हळूहळू. त्या शिकण्यातूनच मी जो माझा अनुभव आहे तोच तुमच्यासोबत शेअर करते. जसं की किचनमध्ये काम करताना आपल्याकडून छोट्या छोट्या म्हणजे मिस्टेक्स होतात आणि त्यातून आपला कामाचा पसारा वाढतो किंवा आपला पसारा म्हणण्यापेक्षा आपला कामाचा ताण पण वाढतो. तो थोडा थोडा कमी करण्यासाठी ज्या या छोट्या छोट्या टिप्स आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर करते. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चला व्हिडिओला स्टार्ट करते. इथे जर तुम्ही अशा प्रकारे स्प्रे बॉटलचा वापर केला तर भरपूर प्रमाणात म्हणजे जेव्हा आपला किचन ओटा खूप जास्त खराब नसतो किंवा इतरही तेलाचे चिकट वगैरे डाग नसतात तेव्हा अतिशय उपयुक्त ठरतो. जेव्हा आपल्याला अशा क्लीनने पण आपलं किचन क्लीन होईल अशा प्रकारे ह्या स्प्रेचा बॉटल तुम्ही अगदी छान प्रकारे यूज करू शकता. आता इथे मी डिश लिक्विड त्याच्यामध्ये मिक्स केलं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कापूरचे 2 वडे टाकलेले आहेत. तुम्ही वाटलंच तर विनेगरही टाकू शकता. आणि कापूरने कसं होतं की जेव्हा काही माशा वगैरे येतात किंवा इतर काही किडे वगैरे असतात ते येत नाहीत. त्या वासही त्याचा छान येतो आणि अशा प्रकारे तुम्ही स्प्रे बॉटलचा वापर करूनही किचन अगदी चकचकीत करून ठेवू शकता. बघू शकता इथे माझा किचनचा प्लॅटफॉर्म आणि गॅसची शेगडी वगैरे किती छान क्लीन झालं. आणि इथे बघू शकता हा टिपवाय पण अतिशय छान प्रमाणात क्लीन झालेला आहे. म्हणूनच एवढे छोटीशी वस्तू जी आहे ती मोठ्या उपयोगात आपल्याला नक्कीच पडते. तुम्हीही बघू शकता अगदी छान प्रकारे ह्या गोष्टींचा आपल्याला डेली लाईफमध्ये अतिशय छान प्रकारात उपयोग होऊ शकतो. नंबर 2 हॅबिट्स म्हणजे जेव्हाही आपण भांडी घासतो किंवा अजून काही शिंकमध्ये क्लीन करायला जातो. बघा आता हीच फळभाज्या ज्या आहेत जेव्हा आपण बाजारातून भाजी वगैरे घेऊन येतो तेव्हा त्या क्लीन करून स्वच्छ अशा क्लीन करायच्या. आता याच्यामध्ये मी विनेगर टाकलेलं आहे कारण की पेस्टिसाईडचा वगैरे खूप जास्त उपयोग झालेला असतो किंवा मिठाच्या पाण्यातही थोड्या वेळ भिजू देते आणि अशा प्रकारे क्लीन करून स्टोअर करून ठेवले की छान मस्त टिकतातही. त्यानंतर 3 नंबरचे हॅबिट म्हणजे जेव्हा पण आपला कचरा असतो तेव्हा असा डायरेक्ट डस्टबिनमध्ये न टाकता अशा पिशवीमध्ये तुम्ही टाकून म्हणजे त्या डस्टबिनमध्ये टाकू शकता. म्हणजे डस्टबिनही खराब होणार नाही आणि आपल्याला प्रत्येक वेळेस घासायचीही गरज लागणार नाही. नंबर 3 असं शू रॅक छोटे असो वा मोठे असो डेलीच्या चप्पल जर आपण अशा छोट्या शू रॅकवरती अरेंज केल्या तर त्याही म्हणजे अतिशय पसारा होणार नाही आणि चप्पलही आपले व्यवस्थित राहतील आणि आपलं म्हणजे दारासमोर किंवा आजूबाजूला पसाराही वाटणार नाही आणि छोटी मुलं असतील तर त्यांचा इझिली हात जाईल. अशा गोष्टी उपयुक्त आहेत आपल्याला. त्यानंतर नंबर 3 टिप्स म्हणजे जेव्हा आपण मिक्सरवरती काहीही ग्राइंड करतो तेव्हाही त्यावेळेस ग्राइंड करून झालं की ताबडतोब लगेच मिक्सरवरून एक फडका असा फिरून घ्यायचा म्हणजे लगेच आपलं मिक्सरही चकचकीत होऊन जातं. नंतर घासण्याची गरजही लागत नाही. अशा छोट्या छोट्या टिप्स आपल्या डेली उपयोगात अतिशय उपयुक्त येतात. जेव्हा आपल्या प्लॅटफॉर्मवरती किचनच्या थोडेसे काही दुधाचे वगैरे डाग किंवा काही पडलं तर दुसऱ्या कपड्याने न पुसता असे छोटे छोटे जे कापड असतात आपल्या घरात त्याचाच यूज करायचा आहे. टिश्यू पेपर जास्त महागडे पडतात म्हणून. आणि बघू शकता इथेही स्प्रे बॉटलचा अगदी छान प्रमाणात यूज झालेला आहे. त्यानंतर नंबर 4 हॅबिट्स जी की अतिशय रोजच्या आपल्या गृहिणींच्या हाताखालची आहे. जसं की आता मी इथे चहा बनवला आणि चहा बनवताना जी खिसणी आहे तिचा यूज केला. आता ही खिसणी तशीच शिंकमध्ये न टाकतात लगेच वॉश करून घ्यायची आणि ठेवून द्यायची कारण की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या न घासताही छान राहू शकतात. त्यानंतर नंबर 5ची जी हॅबिट आहे इथे बघू शकता. आता इथे चहा हलवण्यासाठी मी स्पूनचा वापर केला होता आणि तो स्पून असा डायरेक्ट गॅसवरती किंवा इतर प्लॅटफॉर्मवरती न ठेवण्यापेक्षा एक अशी डिश घेऊ शकतो आणि त्यात आपण ठेवू शकतो.
आणि अशाच गोष्टींचा आपण वापर केला. आता इथे जे मी इथे ताट घेतलं होतं त्याचा यूज झाला. आता त्याच्यामधील कचरा लगेच पिशवीमध्ये ट्रान्सफर केला आणि आता हे म्हणजे जे ताट आहे त्याला घासायची काहीही गरज नाही. ते तसंच सिंकमध्ये न टाकण्याऐवजी मी लगेच इथं वॉश करून घेतलं आणि ते ठेवून दिलं. आता जी घासायची भांडी असतात ती आपल्याला घासावीच लागतात. आता इथे परत मी इथे भाकरी वगैरे बनवली. आता 1-2 जेव्हा भाकरी बनवतो तेव्हा ताट हे घासण्याची काहीच गरज लागत नाही आहे. लगेचच्या लगेच वॉश करून आपण ते ताट ठेवून देऊ शकतो. म्हणजेच किचनवरतीही पसारा होत नाही आणि खूप जास्त भांडीही सिंकमध्ये पडत नाहीत आणि आपलाही तेवढाच वेळ वाचतो. आता इथे भाकरही माझी भाजती आहे आणि हे जे ताट आहे आणि तेही लगेच वॉश करून मी ठेवून दिलेलं आहे. आता नंबर 6ची टिप्स हीच सांगायची तुम्हाला, की आता इथे जेव्हा मी याच्यामध्ये दुसरं पीठ वगैरे काही मळलं असतं तर ते मला घासण्याची गरज लागली असती. पण जेव्हा मी भाकरी बनवली आहे ते ताट तसं सिंकमध्ये न टाकता मी इथे वॉश करून घेतलं आणि छानपैकी वॉशही झालेलं आहे. जेव्हा आपण असं काही वॉश करतो सिंकमध्ये तेव्हा सिंकच्या सगळ्याच बाजूने असं पाणी वगैरे मारून घ्यायचं. म्हणजे सिंकमध्येही अतिशय घाण वगैरे असा काही वास वगैरे येत नाही आणि सिंक ही आपलं स्वच्छ होऊन जातं. आता माझं सिंक इथे कितीही घासलं तरी ते पहिल्यापासूनच तसं सिमेंटचे वगैरे डाग आहेत त्यामुळे ते इग्नोर करा. आणि माझ्याकडे हार्ड वॉटर येतं त्यामुळे त्याचे व्हाईट वगैरे जे डाग आहेत ते पडतातच. कितीही त्याला क्लीन केलं तर ते तसेच होतात. त्यानंतर नंबर 7ची टिप्स, जेव्हाही आपण भाजीपाला वगैरे म्हणजे काही घेतो स्वयंपाक बनवण्यासाठी, कांदा वगैरे चिरतो किंवा दुसरं काही वगैरे कशाचा कचरा होतो तेव्हा एका डिशमध्ये असा कचरा साठवायचा. म्हणजे आपला किचनचा प्लॅटफॉर्म खराब होणार नाही. अशा प्रकारे साठवून ठेवला की लगेच तो प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ट्रान्सफर करायचा. म्हणजे इथे बघू शकता तुम्ही, अजिबात पसारा होणार नाही, आपलंही काम पटापट आवरलं जाईल. त्यानंतर नंबर 8ची जी टिप्स आहे तेच लगेच आपलं जे चॉपर आहे, चॉपर बोर्ड, तोही लगेच वॉश करून घ्यायचा. आता इथे बघू शकता सिंकमध्ये टाकला असेल तर लगेच आपला पसारा वाढला असता आणि भांडीही पडली असती. म्हणून अशा प्रकारे लगेच वॉश करून ठेवून देऊ शकतो. म्हणजे जेवढ्या काही वस्तू आहेत आपल्या तेवढ्या अशा प्रकारे इझिली क्लीन होऊन जातात आणि आपलं कामही चालूच असतं. ह्या हाताखालच्या गोष्टी पटापट होणाऱ्या असतात त्यामुळे अशा वेळेस अशी टिप्स अतिशय उपयोगी पडतात. त्यानंतर नंबर 8ची जी टिप्स आहे, जेव्हा आपण सिंकमध्ये भांडी वगैरे घासतो तेव्हा सगळी भांडी घासून झाल्याच्या नंतर सिंक ही एक भांडीच आपलं राहिलेलं आहे. म्हणून दरवेळी सिंकवरूनही असा एक प्रकारे हात फिरून घ्यायचा आणि घासून घ्यायचं. म्हणजे आपल्या सिंकमध्ये कुबट असा वासही येत नाही आणि आपल्यालाही फ्रेश वाटतं आणि समाधानही वाटतं की आपलं किचन वगैरे घाण वगैरे नाही आहे. म्हणून प्रत्येक वेळेस जेव्हा आपण भांडी घासतो शेवटचं भांडे समजून सिंकलाही अशा प्रकारे आपण क्लीन करून घ्यायचं आहे. म्हणजेच हाताखालीच आपली जी कामं असतात ती पटापट होतात आणि आपल्याला त्याचा ताणही वाढत नाही. आणि 9वी जी टिप्स आहे, तसंच नळ जे असतात तेही आपल्याला लगेच घासून घ्यायचे आहेत. म्हणजे नळालाही इतर दुसरा वेळ द्यायची गरज लागत नाही. म्हणून अशा प्रकारे तुम्ही करू शकता. नंबर 10 आणि सगळ्यात लास्टची टिप्स म्हणजे जेव्हा आपण किचनवरती सगळी पाणी वगैरे ओतून सगळं किचन घासून घेतो तेव्हा सगळ्या प्रकारे असं सगळीकडून पाणी टाकून वॉश करून घ्यायचं आहे. त्याला मग मी अशी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल ठरला असेल आणि नक्कीच डेली रुटीनमध्ये ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी आपली कामं अतिशय साधी आणि सहज होऊन जातील आणि खूप जास्त पसाराही होणार नाही. आपल्यालाही कामाचा कंटाळा येणार नाही. अशा जर डेलीच्या लाईफमध्ये आपण छोटे छोटे टिप्स अगदी सहजपणे होऊन जातात आणि थोडंसं लक्ष दिलं आणि थोडंसं काळजीपूर्वक केलं तर आपल्याला कामं तर आपल्यालाच करायची असतात. म्हणूनच ह्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हालाही नक्की कशा उपयोगी पडतील हे तुम्ही नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा आणि करत असेल तेही मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच तुम्ही सांगू शकता. चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो, अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, भेटूया असाच नेक्स्ट आणि नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय. आणि हो, गुड नाईट सगळ्यांना. बाय.